पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, तेथे जाऊ नका कोणी नाही आले परतोनी. बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन, तुका पंढरीसे गेला पुन्हा परतून जन्मा नाही आला. परत जन्माला आला नाही त्याचं कारण असं होतं, पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. इथं आल्यानंतर पंढरीचा जो वारकरी होईल तो मोक्षाचा अधिकारी आहे. आणि म्हणून तुमचा आमचा ठरलेला मुक्काम मात्र मोक्षाकडे आहे. तो भगवान परमात्मा फक्त अनन्यता महत्वाची आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचेच वारीन मी जन्म मरण. हा भगवंताने दिलेला शब्द आहे आणि तुम्ही आम्ही पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता सचोटेनी मला महाराजांनी सुंदर म्हणजे मला बरं वाटलं की खऱ्या अर्थानं कुठेतरी नियम आपण पाळले पाहिजेत. पण ज्येष्ठ वारकरी आहेत, मोठे आहेत, गावातले आहेत, बोलता येत नाही म्हणून चाललंय, चालू द्यात. पण त्या गोष्टी थोड्याशा लक्षात येणं गरजेचं आहे. नियोजनामध्ये मी कालही बोलून गेलो, महाराजांनी आताही विनंती केली की जर काही कमी पडत असेल तर सूचना निश्चित केलेल्या बऱ्या, आणि त्या सूचना केल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. जर आपली चूक आपल्याला कळाली नाही, शक्यतो आपली चूक आपल्याला कळणारच नाही. सगळ्यात चांगलं म्हणले मंकी सेड इज माय पप्पीज रेड, सगळ्यात चांगलं माझंच लाल आहे. आणि म्हणून आपली चूक दाखवणारा कुणीतरी सखा मित्र असावा, कुणीतरी वारकरी असावा. आणि म्हणून असा हा बालमित्र ज्यांचं आज कीर्तन आपण श्रवण केलं. जीवनाच्या वाटेवरती चालत असताना अनेक गुणवाऱ्याचा प्रसंग आला, सुखदुःखाचा प्रसंग आला, पण प्रत्येक वेळेस त्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा हा सखा. आणि आज त्यांचं कीर्तन या ठिकाणी झालं. एवढं गोड आणि चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. संयोजकांनी दिलेल्या संधीचा फायदा घेत असताना अगदी चांगल्या पद्धतीचे रण काढले आणि सगळ्यांना अगदी मनाला आणि कानाला अमृतानं ज्ञानानं ओतप्रोत भरण्याचं काम केलं. असो, भगवान परमात्माने त्यांना अजून उदंड असं ज्ञान देऊ आणि खऱ्या अर्थानं या जगामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना खऱ्या अर्थानं असंच कीर्तन सेवा करण्याचं, अनेक जणांचं मार्गदर्शन करण्याचा योग त्यांच्या पदरी पडावा अशी भगवंताच्या चरणी विनंती करतो. उद्याच्या सत्रामध्ये उद्या एकादशी आहे. अनेक जणांनी मला तर